दोडामार्ग पोलीस चौकातील पोलिसांच्या कथित गैरप्रकारांशी संबंधित व्हायरल व्हिडिओनंतर ॲडव्होकेट संतोष मावळीकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अनेक घटना घडत आहेत आणि कुणीतरी आवाज उठवणे गरजेचे होते। मी शांत राहिलो असतो तर ते पोलीस असेच वागत राहिले असते असं ते म्हणाले। मी ॲडव्होकेट संतोष मावळीकर रविवारी मी माझ्या काही मित्रांसोबत इकडे गोव्यामध्ये येत होतो आणि गोव्यामध्ये येत असताना आमचे 4-5 मित्र माझ्या सोबत होते। दोडामार्ग गोवा जी बाउंड्रीवरती जे काही पोलीस होते तिथं आम्ही आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की ड्रायव्हिंग लायसन्स दाखवा। मी सगळे डॉक्युमेंट दाखवले। सगळे डॉक्युमेंट दाखवल्यानंतर मी ड्रायव्हिंग लायसन्स घरी विसरलो होतो आणि ती ड्रायव्हिंग लायसन्स विसरल्यानंतर मी त्यांना विनंती केली की मी घराकडून मागून घेतो। मात्र ते म्हणाले 500 रुपये तुम्हाला द्यावे लागतील। मी लगेच त्यांना सांगितले की 500 रुपये देतो, मात्र पावती द्या। मग मी खिशातनं काढले 500 रुपये आणि त्यांना दिले 500 रुपये। 500 रुपये दिल्यानंतर त्यांनी पावती द्यायला नकार दिला। मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही खूप चुकीचं करताय। एक ॲडव्होकेट असून सुद्धा जर तुम्ही जर माझ्यानं पैसे घेऊन जर पावती देत नसाल तर मी तुमच्यावरती ॲक्शन घेणार। आणि तसंच मी गोव्यामध्ये आलो आणि संध्याकाळी परत मी 8 वाजता रिटर्न जात असताना त्याच स्पॉटला कर्नाटकची एक गाडी आली होती आणि ती कर्नाटकच्या गाडीमध्ये 5 मुलं होती, ज्याच्यामध्ये ड्रायव्हर जे होते ते नॉन ड्रिंकर होते, चांगलं सभ्य मुलगा होतं, त्यांच्याकडे डॉक्युमेंट होते, सगळं काही होतं। तरी सुद्धा त्यांच्याकडे पैशांची त्यांनी मागणी केली, त्याच लोकांनी, तेच पोलीस ऑफिसरने। आणि ते पैशाची मागणी केल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं आम्ही का पैसे देऊ, कारण आमचा ड्रायव्हर तर पिलेला नाही, डॉक्युमेंट तर सगळे आहेत। त्यावेळेला त्याला गाडीतनं बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली। आणि माझी जेव्हा गाडी तिथं आली तेव्हा ती मुलं मला प्लीज हेल्प म्हणून जोरात ओरडायला लागली। मग मी गाडीतून उतरल्यानंतर त्या मुलांना सांगितलं तुमची काय चूक झाली, त्यांना मग थोडा न्याय देण्याचा प्रयत्न केला। मग मी त्या पोलिसांना एकच प्रश्न विचारला, तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स विचारताय, डॉक्युमेंट विचारताय, RC विचारताय, मग तुम्ही कायद्यामध्ये आहे काय? मग ते म्हणले काय झालं, तुम्ही पोलीस आहात, मग तुमची नेम प्लेट का नाही आहे? तुम्ही पोलीस असेल तर तुमचा ड्रेस का नाही आहे? तर ते म्हणले तू सांगणारा कोण? मग लगेच मी मोबाईल काढला आणि समोर धरला आणि म्हटलं थांब आता उत्तर दे म्हटलं। आणि उत्तर दे म्हटल्यानंतर ते पळायला लागले म्हटलं 4ही पोलीस होते, ते 2 मिनिटात सगळे पोलीसच गायब, पोलीस स्टेशनमध्ये सगळेच गायब झाले। कुणाच्याही अंगावरती ड्रेस नव्हता, ज्यांच्या अंगावरती ड्रेस होता तिथे नेम प्लेट नव्हती आणि एक जो त्रयस्थ माणूस होता, 3rd पर्सन होता, तो डायरेक्ट वसुली करत होता। मग मी तो व्हिडिओ स्वतः वकील असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी व्हायरल केला आणि तो व्हिडिओ एवढा गेला की सगळ्या महाराष्ट्रावर गोव्यामध्ये गेला। त्याच्यानंतर आज SP साहेबांनी मला बोलून घेतले। SP साहेबांनी बोलून घेतल्यानंतर आता जी मीटिंग झाली, ते 3 वाजता बाकीचे स्टेटमेंट घेणार आहेत। त्यांनी मला सांगितलं की जे काही डॉक्युमेंट असतील ते द्या। मात्र मी त्यांना आता तेच सांगितलं की तुम्हाला मी फोटो दिलेत, ते पोलीस कोण आहेत ते दिलेत। अनेक मी असा व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये ते पोलीस डायरेक्ट पैसे घ्यायलेत, असा व्हिडिओ दाखवतो म्हटलं। आणि तो व्हिडिओ मी आता दाखवून आलो, तो अजून मी व्हायरल केलेला नाही। मग मला सांगा, जर आम्ही टुरिस्ट जर असे बाहेरचे जर गोव्यासाठी, गोवा आमचं आहे, कोल्हापूरला काही फार लांबचे नाही, मराठी माणसं दूरची नाही आहेत, आम्ही प्रेमाखातर इथं येतोय आणि इथं आल्यानंतर जर असा जर आम्हाला त्रास होत असेल, प्रत्येकाला दररोज इन्सिडेंट घडतात सांगा, मग कुठेतरी आवाज उठवला पाहिजे। मी जर हा आवाज शांत केला असताना तर ते पोलीस तसेच राहिले असते। म्हणून मी त्यांचे फोटो, पैसे घेतलेल्यांचे ते सगळे मी व्हिडिओ व्हायरल केला आणि आता एक असा व्हिडिओ मी तुम्हाला व्हायरल करणार आहे ज्याच्यामध्ये ते पोलीस डायरेक्ट पैसे घ्यायले त्यांच्याकडून। हेच मला फक्त सांगायचं आहे की जेव्हा आम्ही टुरिस्ट येतो ना, टुरिस्टला एवढा त्रास नको आहे पोलिसांचा, आम्ही कंटाळलो अक्षरशः। आणि आमच्या इथं कसं होतंय, महाराष्ट्रातून ना चिकन जे आहे ना ते तिथून येते, त्याच्यामुळे बिचारे सगळे ड्रायव्हर असतात, दूध आहे ते तिकडनं येते, भाजीपाला त्यांच्याकडे येते, मग दररोज यांना 100 रुपये रस्त्यानं देत यायचे। किती पैसे द्यायचे या लोकांना? बरं, देत असताना ते जर ड्रायव्हर जर थांबले ना तर बघा ना, सगळं जे काय येते ते तिथून येते आणि प्रत्येक माणसाला पोलीस हॅरेसमेंट करतात। मग पोलीस हॅरेसमेंट जी आहे ना ही थांबली पाहिजेत। आणि जे माझी मागणी एकच आहे, डिमांड, जे 3 पोलीस जे आहेत, जे मी आता दाखवलेत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजेत। आम्ही पुरावे तुम्हाला दाखवलेले आहेत, पैसे घेतलेले तुम्हाला हे केलेलं आहे। मग एवढं जर तुम्हाला देऊन सुद्धा जर तुम्ही काही करत नसाल तर मात्र आम्हाला मग मोठी ऍक्शन, आम्हाला आंदोलन करावं लागेल। तुम्ही कंप्लेंट ऑफिशियल केली, आता ती आज घेता येत। ऍक्च्युली मी फक्त सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला होता आणि मी आपल्याला ओळख करून देतो। मागे सुद्धा एकदा काय झालं होतं, आसगाव आपल्याला माहिती आहे, आसगाव तिथे एक वन वे होता बघा, तो वन वे बेकायदेशीर होता। मागच्या वेळेस पण मी एकदा आलो आणि परत तिथे मला आंदोलन करावं लागलं। आंदोलन केल्यानंतर तो वन वे त्यांनी बंद केला। मग तो वन वे कशासाठी होता? फक्त पैसे काढण्यासाठी। मी जर चुकीचं केलं असतं तर तो वन वे काय बंद करायची गरज होती? तिथले आमदार सुद्धा आवाज उठवले होते, तरी सुद्धा तो वन वे बंद झाला नव्हता। आम्ही मागे येऊन तिथं आवाज उठवला। आमची इच्छा एकच आहे, गोव्यामधले टुरिस्ट जे आहेत, परदेशातले लोक पूर्वी किती यायचे, आता सगळे बंद झाले। परदेशी फॉरेन टुरिस्ट तर येतच नाही आहेत, जे आहे ते इंडियन येत आहेत। मग इंडियन लोकांना एवढा त्रास देणं बरोबर नाही आणि हे कुठेतरी पोलिसांच्या हातात आहे आणि पोलिसांनी याच्यामध्ये सुधारलं पाहिजे। आज मी तिथूनच आलो, आज तेच पोलिसांना व्यवस्थित ड्रेसवरती आहेत, काही त्रास नाही आहे, काही नाही, एकदम व्यवस्थित आहेत। मग तुम्हाला प्रत्येक वेळी आम्ही ऍक्शन घेतल्यानंतर तुम्ही तसं वागणार काय? नाही ना।
आता आज मात्र आहेत, मी बघितले तेच होते. मी त्याला सांगितलं, बरं मी स्वतः ॲडव्होकेट असताना तू 500 रुपये घेतोस आणि पावती देत नाही, पण त्या मुलांना मारायची काय गरज होती सांगा. AP, के ह्या लोकांना खूप त्रास द्यायलेत लोकांना. एवढं महाराष्ट्रानं कमी आहे, तर बाकीच्या लोकांना खूपच त्रास आहे. आणि ड्रायव्हर लोक आमचे ना किमान 1000 लोक तिथून येतात ना, सगळे चिकनवरती सगळे ड्रायव्हर तेच आहेत. प्रत्येकाची 100 रुपये प्रमाणे विचार करा प्रत्येक ठिकाणी. बरं एका ठिकाणी नाही, तुम्ही 3-3, 4-4 ठिकाणी पैसे घेत आहे. आणि SP साहेब जर काहीच ॲक्शन घेत नसतील तर चुकीचं आहे ना. किती पोलीस होते ते 3 पोलीस होते. आणि एक असा व्हिडिओ आहे, तर मी जो तुम्हाला पाठवतो त्याच्यामध्ये ते डायरेक्ट पैसे गेलेत, म्हणजे त्यात तो पण व्हिडिओ आहे. काय कमाल आहे सगळी, म्हणजे एवढे ॲक्शन होऊन सुद्धा जर हिने ॲक्शन घेत नसतील तर ते चुकीचं आहे ना. तुम्ही SP ला वगैरे भेटलात का? आता भेटले, डिप्युटी भेटलेत. आता त्यांनी म्हटले आम्ही 100% कारवाई करतोय. आता त्यांनी मला ही जे पत्र दिले ते पुरावे द्या म्हटले, म्हणजे लिगली त्यांना ते द्यावे लागेल ना एक पेन ड्राईव्ह मधून, ते मी देतो म्हटलं. आणि आज उद्यापर्यंत 100% ॲक्शन होणार म्हणून सांगितले त्यांनी. कारण आता बघा त्यांचे चेहरे आहेत, पोलीस आहेत, सगळंच आहे ना. आता ह्याच्यावरती पण जर ॲक्शन घेत नसतील तर मात्र मग कमाल आहे. किती वाजता इन्सिडेंट घडला तुमचा? हा दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता. दुपारी 12 वाजता मी पैसे दिले आणि रात्री 8 वाजता इन्सिडेंट मारामारीचा झाला, तो रात्री 8 वाजता झाला. तुम्ही आता कोल्हापूरहून येऊन इकडे बोलताय, तर हो. कसं काय, म्हणजे गोव्यात येऊन तुम्हाला असं बोलावं लागतं? येस. त्याच्यावर तुम्ही कसं काय? आमची इच्छा मॅडम एकच आहे की गोवा हा, म्हणजे मी 34 देश फिरलेला माणूस आहे. आशिया, आफ्रिका, युरोप खंड, ऑस्ट्रेलिया फिरलोय. जगामध्ये मी फिरत असताना एकच बघतोय की परदेशातले लोक इथं काय येत होते, कारण इथलं क्लायमेट जे आहे ना, हे क्लायमेट चांगलं आहे. आज परदेशातले लोक जे कमी झाले ना, ते क्लायमेटमुळे नाही झाले, तिथल्या फक्त सिस्टीमला कंटाळून लोक कमी झाले. आणि ते कमी झाल्यामुळे आता फक्त इंडियन टुरिस्ट इथे येत आहेत. आणि इंडियन टुरिस्टमध्ये कोण आहेत? दिल्लीवाले आहेत, पंजाबवाले आहेत, हरियाणावाले आहेत, महाराष्ट्र आहेत. त्याच लोकांना तुम्ही त्रास दिला तर एक दिवस जसे फॉरेनर आले नाहीत ना, एक दिवस ते पण बंद होणार आहेत. आमची इच्छा एकच आहे की गोव्यामध्ये नाव, जे गोव्याचं जगामध्ये नाव आहे, आज इंडिया म्हणून लोक ओळखत नाहीत, गोवा म्हणून ओळखतात. आणि गोवा म्हणून जर ओळखत असतील तर गोव्याचं नाव मोठं करूया ना आपण. माझी इच्छा एकच आहे, मी गोव्याला बदनाम करण्यासाठी आलो नाही, गोव्याला गोवा सेव म्हणजे मी वाचवण्यासाठी आलोय. गोव्याचं नाव जे आहे ना ते मोठं करण्यासाठी आलोय. मला कमी करायचं नाही. ह्या व्हिडिओत मला एवढंच दाखवायचं आहे की तुम्ही कुठेतरी सुधाराने आमच्या गोव्याला मोठं करा. आणि जर पोलिसच जर खराब करत असतील तर मग बाकीच्या लोकांनी काय करायचं आहे? ते म्हणतात आम्हाला हप्ते द्यायचे आहेत, हे द्यायचे, ती तुमचं तुम्ही बघा ना. हप्ते देण्यासाठी काय तुम्ही पर्यटकांनाच मारत राहणार आहे? चुकीचं आहे ना. हफ्ते देते काय पोलिसांनी सांगितलं तुम्हाला? हो, आता आहेत ना, पुरावेच आहेत माझ्याकडे, मी देतो ना. ते बोलले की आम्हाला हफ्ते द्यायचे. आता तो पुरावा नाही आहे, ते कसं? मी सांगतो ना तुम्हाला. जेव्हा आम्ही पैसे त्यांना देतोय, बघा आम्ही आता मगाशी त्यांना ते सहज म्हटलं की तुम्ही काय चालवत आहे, ही सिस्टीमच आहे. आता ती प्रत्येक गोष्ट आम्ही रेकॉर्डिंग करू शकत नाहीये. मात्र जर समजा हप्ते जात नसतील तर हिने आज त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. बरोबर आहे ना. जर तुमच्याकडे हप्ते येत नसतील, या SP च्याकडे हप्ते येत नसतील तर तुम्ही ते 3 पुरावे आता मी देतो त्यांना सस्पेंड करा ना.